आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा गणिताचा इंग्लिशचा पेपर। आपल्याला वेगवेगळे पेपर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। राईट द नंबर ऑफ द पहिला प्रश्न काय आहे 27,312। आता बघा काही पण चेंज होऊ शकतं याच्यामध्ये, पण नंबर काय लिहिणार आहे तो IMP आहे, मग आपण तो अक्षरात लिहायचा। इथे काय वर्डमध्ये लिहायला लावलेलं आहे, मग 3407। इकडे काय आहे सी मध्ये 6403। राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 डे। मग 6 डिजिट दिलेलं आहे याच्यामध्ये, 6 डिजिटमध्ये दिलेलं आहे, तर 6 डिजिटमध्ये आपण किती अंक पुढे त्याचे 1 2 3। राईट द फॉलोइंग एक्सपेंडेड फॉर। मग 7300 100। आता याचे काय करायचं आहे, 7 पुढे किती डिजिट आहे तेवढे काउंट करायचे आणि ते लिहायचे। 3 पुढे किती डिजिट आहे, 1 पुढे किती डिजिट आहे आणि 0 हा जसंच तसं लिहायचं आणि 1 पण लिहायचं आहे। ॲडिशन 5264 प्लस 3237 याचं ॲडिशन करायचं, नंतर सबट्रॅक्शन करायचं। ॲडिशन सबट्रॅक्शन, आता संख्या जरी चेंज झाल्या पण ॲडिशन सबट्रॅक्शन हे प्रत्येकाला येतं, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही। मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन हे सुद्धा प्रत्येकाला येत असतं। आता सबट्रॅक्शन मायनस प्लस मायनस 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 काय होतं प्लस होतं, पण मध्ये मायनस आहे, मग -5 + 7। मग -5 या 5 मधनं 7 गेले किती उरलं 2। इकडे आहे डिवाइड केलं, डिनॉमिनेटर खाली येतं, मग त्याच्यामुळे आपण डिनॉमिनेटर चेंज केलं। मग नंतर पुढे सर्कल नंबर कम्प्लिटली डिवायबल। आता बघा 6 5 3 6 5 3 यांची बेरीज केली तर 14 येते। आपल्या 3 बेरीज आली पाहिजे, बरोबर। मग 2 5 3 याची बेरीज किती येते 3 येते, म्हणून आपला काय सर्कल आला, आपण त्याला सर्कल केलं। 2 स्टिक ऑफ 116 सेंटीमीटर और द 48 सेंटीमीटर लॉंग द आर टू बी द 8 into द प्लेस ऑफ द सम 48 16। त्याच्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येतं 8 येतं। फॉर द जिओरिगिक शेप्स 2.2015 kg शुगर राईस आणि दाल याची सगळे आपण काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत। त्याची काय आली 4500 आलेला आहे। मग आता फॉर द फॉलोइंग राईट द एफ काय आला आपला फॉलोइंग राईट आलेला आहे। मग लाईन, आता डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये दिलेलीच आहे, त्याच्यामुळे मी इथे काय तुम्हाला डायग्राम दिलेली नाही। मग त्याची लाईन AB आणि SQ लिहायचं, रे काय लिहायचं NB NP TS आणि TA लिहायचा आहे। सी मध्ये आहे रिफ्लेक्स। क्वेश्चन तुम्ही पेपरमध्ये वाचून घ्यायचा, क्वेश्चन तोच असणार, फक्त क्वेश्चन वाचायचं, त्याचं मी फक्त तुम्हाला आन्सर मेन्शन करून दिलेला आहे। दुसरा प्रश्न आहे तो बारग्राफचा। आता बारग्राफ प्रत्येकाला येत असतो, त्याच्यामुळे मी बारग्राफ तुम्हाला दिलेला नाही आहे, तुम्ही बारग्राफ व्यवस्थित तिथे काढायचा। In the one of garden are the 14 spelling of rose and the 15 spelling. आता rose and the 40/15. मग 4 and 4 5. Count the following fraction. आता 15/25 equal to 15 25 multiply 100. आता याने याला डिवाइड केलं तर 15 multiply 4, मग 15 4 जा 16। रेबिन ब्रूथ प्लेस फॉर द 1500। मग त्याची कॉस्ट प्राईज अँड सेलिंग प्राईज काढायची आहेत। कॉस्ट प्राईज आहे आपली 1500 आणि सेलिंग प्राईज आहे आपली 1800। मग 1800 मायनस 1500 त्याच्यामधनं जर हे केलं तर प्रॉफिट काय येतं आपलं 300 प्रॉफिट येत असतं। मग आता प्रॉफिट काय आलं आपलं 300, तर y - 5 = 12। इथे खूप सोपं आहे, 12 + 5 y = 17। प्रिन्सिपल टाइम रेट इंटरेस्ट, इथे मी क्वेश्चन लिहिलं नाही, तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिला। प्रिन्सिपल 500 आहे, प्रिन्सिपल 1500 आहे, टाइम 1 आहे, रेट 7 आहे आणि इंटरेस्ट 1015 आहे। आता सर्कल द, आता याच्यामध्ये आपल्याला 6 आणि 5 सेंटीमीटर आहे, पण डायग्राम आपली काय B आहे, तर तुम्ही त्याला ऑप्शनमध्ये सर्कलमध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्ही Bला टिक करू शकता म्हणजे Bला तुम्ही टिक करायची, म्हणजे ते आपला आन्सर आहे जी। राईट द पेअर ऑपोजिट साईड, आता त्याच्या ऑपोजिट साईड लिहायच्या आहे आपल्याला। मग आपण ऑपोजिट साईड काय लिहिणार आहोत, तुम्ही क्वेश्चन पहिले व्यवस्थित वाचून घेत चला। जे कोणी नवीन असेल त्याच्यासाठी, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करायला हवं। चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला भेटतील। आता त्याच्या ऑपोजिट साईड काय आहे आपल्या LMAPN LPA MN
आता जॉय द 10,500 इन द बँक इन द रेट. आता हे खूप मोठा बँकचा एक चार्ट आहे. तो चार्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. इथं मी त्याचं उत्तर मेन्शन तुम्हाला केलेलं आहे. P + T मल्टिप्लाय R × 100 मल्टिप्लाय 10.500 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 8 × 100. याचे आपण सगळ्यांची मल्टिप्लाय केला तर आपला आन्सर आला. आपला रेट इंटरेस्ट आला 814. मग 814 + 10,500 यांची आपण काउंटिंग करायची. आता जीमध्ये बघा, जीमध्ये जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा. त्याचा आन्सर मी तुम्हाला इथे मेन्शन करून दिलेला आहे. 9 अंशाचा डिग्री. मग राईट द अँगल 4 मल्टिप्लाय 120 720. इफ यू प्रायमरी 20 चिल्ड्रन ST P मल्टिप्लाय T मल्टिप्लाय R into 100 multiply 100 multiply 1 in 11 into 100 18 multiply 100. मग त्याचा इंटरेस्ट आला 880. नंबर ऑफ 3 आणि स्क्वेअर प्रायमेट. आपल्याला जो दिलेला आहे जो क्वेश्चन पेपरमध्ये व्यवस्थित क्वेश्चन दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या. त्याचे आन्सर मी इथे व्यवस्थित मेन्शन केलेले आहे. ते पण तुम्ही बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.